हाय नमस्कार, कशा आहात? आज आपण सोनकढी म्हणजे कोकम कढी बनवणार आहे। त्यासाठी मी सकाळी हे कोकम भिजत टाकलेले आहे। ते बघा, हे व्यवस्थित कोकम आपण भिजत टाकले। याला कमीत कमी 2 ते 3 तास उमळत ठेवायचे आपण। त्याच्यामध्ये मी 1.5 नारळ घेतलेले आहे। त्याच्यानंतर लसूण घेतले, मी मिरची घेतले, जिरं घेतले आणि थोडंसं नावाला मी अद्रक घेतलेलं आहे। ते ऑप्शन आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, नाही घेतलं तरी चालेल। आता हे आपण थोडं थोडं करून एकदम बारीक वाटण्यासारखं नाही करायचं, थोडं थोडं पाणी टाकून त्याचं दूध काढायचं आपण। मिरच्या मी बरोबर 6 मिरच्या घेतल्या, त्याच्यामध्ये 5-6 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात मी। थोडंसं आपलं 1 चमचा जिरं घ्यायचं। ते ना मिक्स झालं, त्यामुळे मी तुम्हाला आता तोंडाने पण सांगते, कळलं नसेल तर। थोडंसं नावाला मी अद्रक घेतले, ते पण ऑप्शन आहे, तुम्हाला नाही घेतलं तरी चालेल। हा बरोबर 1.5 नारळ आहे आपला। 1.5 नारळामधलं मी थोडंसं तुकडं काढून ठेवलेलं आहे। आता हे मी वाटून घेते। हे बघा, हे असं थोडं थोडं घेऊन पिसायचं। आता आपण ह्याच्यात थोडंसं पाणी ओतायचं आणि फिरवून घ्यायचं। हे आता परत मी एकदा फिरवून घेते। मी थोडंसं पाणी टाकून याचं असं आपण चाळणीमध्ये घेऊन टोपात काढायचं। कोकम आहेत म्हणून आंबटपणा पण येत, मिरची आहे म्हणून तिखटपणा पण येत त्याच्यामध्ये। हे बघा, हे असं आपण थोडं थोडं करून दूध काढून घेऊया। हे असं आपल्याला पूर्णपणे आता ते खोबरं आपलं सफेद पडलं। तर हा एकदा लास्ट माझा आहे, हे काढून घ्यायचं व्यवस्थित आपण। हे आपण काढून व्यवस्थित पिळून घ्यायचं। याला सगळं दूध निघायला पाहिजे। हे आता आपलं पूर्णपणे बघा दूध निघालंय, कसं झालंय। हे आता आपलं निघालं, आपलं एवढं दूध निघालेलं आहे। त्याच्यात ही जी आपली कोकम मी ठेवले टोपात, ती आता आपण हे करून घेऊया, गाळूनच घेऊया आपण। ते कोकम आहेत, त्याचं पण आपण जे पाणी आहे ते पाणी आपण टाकून घेऊया। हे पूर्णपणे गाळून घेतले। हलवून आता हे आपलं असं कोकम कढीला तयार झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण थोडीशी नावाला साखर टाकायची, एवढीच टाकायची, जास्त नका टाकू, म्हणजे एकदम गोड होईल। थोडंसं मीठ टाकायचं आपण, आपली जशी चव पाहिजे तशी आपण मीठ टाकून घेऊया। याला आपण 10 मिनिटं झालेली आहे आपली रेडी, पण याला 10 मिनिटासाठी आपण आधी असंच ठेवायचं। आपलं मीठ वगैरे व्यवस्थित हे होऊन जाईल। आता आपल्या कोकम कढीची हे चालू आहे, फोडणी द्यायची आपल्याला कोकम कढीला। त्यासाठी थोडं तेल तापत ठेवलं आणि लगेच गॅस बंद करायचा, आपण करपवायचं नाही। झालं तर त्याच्यामध्ये आपण जिरं टाकायचं। जिरं जेवढं टाकलं तेवढं चांगलं, फक्त करपवायचं ना आपल्याला ते।
करपवट झालं थोडंसं आपण हिंग टाकायचं, थोडीसा कढीपत्ता, थोडीशी मिरची, एक मिरची मी कापून घेतली ती टाकले. आपली फोडणी तयार झालेली आहे. आपली कोकम कढी तयार. त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर भरपूर टाका. या कोकम कढी पियाला. कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? आवडली असेल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे बघा, वाटतंय ना? तुम्ही असे बिना फोडणीचीही करू शकता. मी फोडणी देते, मिरची टाकते, थोडंसं आपलं आता बघितलंच ना तसं टाकते, थोडीशी चव वेगळी येण्यासाठी. हे आता आपली कोकम कढी तयार आहे.